नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। जसं की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच एक व्हिडिओ आपण अपलोड केला होता, ज्यामध्ये सांगितलं होतं की आता लवकरात लवकर सर्व जिल्हा परिषद अंगणवाडी पर्यवेक्षकाच्या पदाची पेपर झालेला आहे 29 फेब्रुवारीला, त्याचे लवकरात लवकर रिझल्ट येणार आहेत असं आपण सांगितलं होतं। आणि आता जर बघितलं तर अंगणवाडी पर्यवेक्षिका कुठलं जिल्हा परिषद कोल्हापूर अंगणवाडी पर्यवेक्षिका या ठिकाणी तुम्हाला दिसेल हा रिझल्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। पेपर कधी झाला होता? 29 फेब्रुवारीला हा पेपर झाला होता। या पेपरचा रिझल्ट हा डिक्लेअर करण्यात आलेला आहे। कुठला? कोल्हापूर जिल्हा परिषद। ज्या विद्यार्थी मित्रांनी हा फॉर्म भरला असेल कोल्हापूरचा, त्यांनी लवकरात लवकर काय करायचं आहे, हा आपला रिझल्ट चेक करून घ्यायचा आहे। आपण जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वेबसाईटवर आहोत सध्या। या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे जे नोटिफिकेशन आहे त्यातली पहिलेच नोटिफिकेशन काय हे दिसणार आहे। जिल्हा परिषद कोल्हापूर अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा भरती 2023 परीक्षा दिनांक 29 फेब्रुवारी 2024 चा निकाल आले लक्षामध्ये। चलो आता आपण काय केलंय, यावर क्लिक केलंय आणि या ठिकाणी ही पीडीएफ ओपन झालेली तुम्हाला दिसणार आहे। एकदा व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा। तर आता व्यवस्थित काय झालंय, झूम एक सेकंड बघा। हा जो आहे आपला विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर जिल्हा परिषद रिझल्ट जो आहे तुम्हाला दिसून येणार आहे। क्लिअर सर्वांना? या ठिकाणी आपण बघितलं मराठी आहे, त्यानंतर इंग्लिश, जीके आणि रिझनिंग असे एकूण 25 25 25 25 म्हणजे 100 प्रश्न होते 200 गुणांसाठी। हे तर आपल्याला आता पॅटर्न जो आहे परीक्षेचा तो सर्वांना माहिती आहे, तो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे। या व्हिडिओचं महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका कोल्हापूर जिल्हा परिषद आपल्याला काय रिझल्ट लागलेला आहे। तुम्ही जर बाकीच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्ही लक्षात ठेवा लवकरात लवकर तुमचा देखील रिझल्ट हा येणार आहे। त्यामुळे कंटिन्यू चेक करत राहायचं। जिल्हा परिषदेची जी वेबसाईट असेल, तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरलाय त्याची, तर तुम्हाला काय करायचंय, कंटिन्यू चेक करत राहायचं आहे। आतापर्यंत 2 जिल्ह्यांचा रिझल्ट लागलेला आहे, एक म्हणजे संभाजीनगर आणि दुसरा कोल्हापूर जिल्हा परिषद रिझल्ट लागलेला आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा भरती। क्लिअर? चलो तर आपण बघूया थोडक्यात रिझल्ट नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे। आलं लक्षात? ही अशी पीडीएफ आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता। आपण ही पीडीएफ उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलवर देखील टाकलेली आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मिळून जाईल। त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, आपला रिझल्ट हा चेक करू शकता। क्लिअर? चलो बघा या ठिकाणी वरती दिलेलाच आहे पेपर। आपल्या जसं की सर्वांना माहिती आहे IBPS ने हा पेपर घेतला होता। 29 फेब्रुवारीचा पेपर आहे जिल्हा परिषद कोल्हापूर आणि काय नाव आहे, रिक्रुटमेंट ऑफ सुपरवायझर अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा जो पेपर होता त्याचा हा निकाल आहे। 2 जिल्ह्यांचा निकाल आतापर्यंत लागलेला आहे। अजून काही आहे का यामध्ये? एक सेकंड मला बघू द्या। फक्त काय लिस्ट दिलेली आहे त्यांनी, बाकीचं काहीही या ठिकाणी नाही। चलो तर आले लक्षामध्ये सर्वांना। तर महत्त्वाचा अपडेट होतं, अतिशय महत्त्वाचा अपडेट होतं, ज्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय कोल्हापूर जिल्हा परिषद अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे। बाकीच्या देखील जिल्ह्यांचा निकाल लवकरात लवकर जाहीर होणार आहे। चलो तर जाता जाता सर्वांनी 1 मिनिट इकडे लक्ष द्यायचंय। ज्याही आपल्या विद्यार्थी मैत्रिणी अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीचा अभ्यास करत असतील किंवा सरळ सेवेचा अभ्यास करत असतील, त्या सर्वांसाठी उत्कर्ष इन्स्टिट्यूटने एक नवीन बॅच ही लॉन्च केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने काय लक्षात ठेवायचंय, सर्व विषय हे डिटेलमध्ये शिकवले जातील। इंग्लिश असेल, मराठी असेल, जीएस म्हणजे सामान्य ज्ञान असेल आणि गणित बुद्धिमत्ता असेल, हे सर्व विषय आपण डिटेलमध्ये घेणार आहोत। प्रामुख्याने आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचंय ICDS हा जो विषय आहे, जो खास अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी महत्त्वाचा आहे, तो देखील आपण डिटेलमध्ये शिकवणार आहोत। या बॅचचं वैशिष्ट्य म्हटलं तर पूर्ण डिटेलमध्ये सिलेबस, त्यानंतर रिव्हिजन बॅच देखील असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न उत्तराचा आपण सराव करून घेणार आहे, जेणेकरून कशा पद्धतीने प्रश्न येतात हे तुमच्या लक्षात येईल। महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये टेस्ट सिरीज देखील तुम्हाला देणार आहोत आणि आपण या ठिकाणी PDF नोट्स देखील तुम्हाला देणार आहोत। तर ही बॅच जॉईन करण्यासाठी किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाबद्दल, या पेपरबद्दल, या भरतीबद्दल कोणतेही तुमचे डाऊट असतील, प्रश्न असतील, तर तुम्ही या नंबरवर काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज केला तरी देखील तुम्हाला काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर 100% आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही बॅच व्हॅलिडिटी 1 वर्ष असणार आहे, हे पण लक्षात ठेवा। आणि बॅचची फी फक्त 3000 रुपये इतकी आहे। तुम्ही काय करू शकता, उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ॲप डाउनलोड करू शकता। त्यावर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस दिसतील, त्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका हा देखील कोर्स आपण लॉन्च केलेला आहे।
त्यामध्ये काही फ्री डेमो लेक्चर टाकलेले आहेत. तुम्ही ते डेमो लेक्चर एकदा व्यवस्थित बघा आणि त्यानंतर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. तुम्हाला कसं नेमकं शिकवलं जातंय काय हे समजणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही यूट्यूब चॅनल नक्की आपलं सबस्क्राईब करा, ज्यावर दररोज 4 वाजता मी स्वतः सामान्य ज्ञान जीकेचे क्वेश्चन महत्त्वाचे घेत असतो. डिटेलमध्ये आपण ते एक्सप्लेन करत असतो. महत्त्वाच्या कन्सेप्ट देखील आपण त्यामध्ये क्लिअर करत असतो. बरेचसे आपले विद्यार्थी मित्र ते लेक्चर रोज बघतायत. तुम्ही सुद्धा काय करायचंय, ते लेक्चर व्यवस्थित रोज बघायचं आहे. क्लिअर? चलो, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचं आहे. आणि महत्त्वाचं लक्षात ठेवा, जसे जसे बाकीचे जिल्हा परिषदचे रिझल्ट येतील तसं तसं आपण तुमच्यासाठी अपडेटेड व्हिडिओ बनवत राहणार आहेत. अंगणवाडी पर्यवेक्षिका कुठलाही तुमचा डाऊट असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा व्हिडिओ खाली. आपण त्यावर देखील तुमचा एखादा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. जर जास्त विद्यार्थी मित्रांना सेम क्वेरी असेल तर नक्की आपण व्हिडिओ बनवू. येते लक्षामध्ये? जर तुमच्या एकट्याची क्वेरी असेल तर आपण त्याला तुम्हाला समाधानकारक उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी काय करायचं, तुम्हाला या नंबरवर कॉल करायचा आहे, व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. किंवा तुम्ही व्हिडिओच्या खाली जरी कमेंट केली तरी आमची टेक्निकल टीम तुम्हाला त्यासाठी 100% उत्तर हे देणार आहे. क्लिअर? चलो, तर ज्याही विद्यार्थी मित्रांनी बाकीच्या ठिकाणी पेपर दिला असेल, बाकीच्या जिल्ह्यामध्ये पेपर दिला असेल, त्यांनी कंटिन्यू काय करायचंय, आपला रिझल्ट चेक करत राहायचंय. लवकरात लवकर तुमचा देखील रिझल्ट या ठिकाणी येणार आहे. चलो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे. धन्यवाद.